नमस्कार. मी संतोष थोराते. हिवरा आश्रम अपडेटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण सतत विविध विषयावर चर्चा करत असतो. आज याच अनुषंगाने आपण बालक पालक संवाद या विषयावर हिवरा आश्रम अपडेटमध्ये चर्चा करणार आहोत. सोशल मीडियाच्या काळात बालक आणि पालक यांच्यातील संवाद कुठेतरी हरवत चालला आहे. सोशल मीडियाच्या काळात बालक आणि पालक यामध्ये एक दुरावा निर्माण होत आहे आणि स्पर्धेच्या युगात पालकांनी आपल्या पाल्याची कशी तयारी करून घ्यावी, त्याचं मनोबल कसं वाढावं, त्याला स्पर्धेत टिकवण्यासाठी त्याच्याकडून नेमकी कोणत्या प्रकारे अभ्यास करून घ्यावं, अभ्यासाचं नियोजन कसं असावं, या सर्व गोष्टीवर आपण इत्थंभूत चर्चा करणार आहोत. याच अनुषंगाने आज हिवराश्रम अपडेटमध्ये डॉक्टर अमोल देशमुख हे आले आहेत. डॉक्टर अमोल देशमुख हे बालमानसशास्त्रज्ञ असून त्यासोबत ते मोटिवेशनल स्पीकर आहेत. व्यक्तिमत्व विकास या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास असून आजपर्यंत त्यांनी अनेक व्याख्यानाच्या माध्यमातून राज्यभर विविध व्याख्याने दिली आहेत. बालक पालक संवाद या विषयावर सुद्धा त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून अनेक बालक पालक यांना मोठा आधार दिलासा मिळाला आहे. तर हिवराश्रम अपडेटमध्ये सर आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर बालक पालक संवाद हा प्रत्येकाच्या जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, आपुलकीचा विषय आहे. आज हिवराश्रम अपडेटमध्ये आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम सर, हिवराश्रम अपडेटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपला बालक पालक संवाद या विषयावर गाढा अभ्यास आहे आणि राज्यभर आपण या विषयावर व्याख्याने देता लोकांना मोटिवेशनल स्पीचेस किंवा व्यक्तिमत्व विकास या अनुषंगाने आपण सतत कार्य करीत आहेत. तर सर, पहिला प्रश्न मला आपल्याला हा विचारायचा की नेमका बालक पालक संवाद हा विषय नेमका थोडक्यात सांगा. सर्वप्रथम हिवराश्रम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये मला बोलवलं त्याबद्दल मी तुमची शतश आभारी आहे. हा संवाद पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये याला फार प्रचंड महत्त्व आहे आणि हा संवाद आज थोडासा सोशल मीडियाच्या माध्यमातून हरवला गेलेला आहे आणि हे अत्यंत आवश्यक आहे की बालकांनी आपल्या प्रत्येक मुलासोबत संवाद केला पाहिजे. तर या अनुषंगानं मी नेहमी एकच सांगत असतो की हरवलेला संवाद जर आपण पुनर्प्रस्थापित जर केला ना तर आपल्याला फार चांगल्या प्रकारची पुढची पिढी घडवता येईल. सर, दुसरा प्रश्न मला आपल्याला हा विचारायचा की भारतीय संस्कृतीने जगाला सदैव प्रेरित केलं आहे, प्रेरणा दिली आहे आणि भारतीय संस्कृती अति प्राचीन असल्यामुळे या संस्कृतीचं अनुकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात केल्या जाते. तर मला परत एक प्रश्न विचारायचा की भारतीय संस्कृतीमध्ये बालक पालक संवादाचे किंवा बालक पालक यांचे महत्त्व काय? बिलकुल एक अतिशय मोठा आणि फार मोठा प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये बालक पालक मानसशास्त्र किंवा बालक पालकाच्या संवादाला किती महत्त्व आहे. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, भारतीय संस्कृती ही 5,000 वर्षापूर्वीची आहे आणि अगदी 5,000 वर्षापूर्वी रामायणामध्ये महाभारतामध्ये आणि त्यानंतर इसवी सन पूर्व आणि इसवी सन उत्तर अशा प्रत्येक कालखंडामध्ये प्रत्येक शतकामध्ये प्रत्येक दशकामध्ये तुम्हाला बालक पालक मानसशास्त्र हे भारतीय संस्कृतीमध्ये आढळून येईल. अक्षरशः म्हणजे भारतीय वेदांमध्ये पुराणांमध्ये कथांमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला बालक पालक संवाद आढळून. इव्हन गर्भसंस्कार हा जो प्रकार आहे याचं गर्भसंस्काराचं सगळ्यात मोठं जर उदाहरण कुठलं असेल तर ते होतं आपल्या महाभारतामध्ये अभिमन्यूला ज्याप्रमाणे गर्भसंस्कार केल्या गेलेले होते याचा अर्थ आपल्या देशामध्ये गर्भसंस्कार आणि बालक पालक मानसशास्त्र तेव्हापासून आहे. त्यानंतर जर मी सांगायचं असले तर इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर काळामध्ये 11व्या-12व्या शतकापासून तर प्रत्येक शतकामध्ये तुम्ही जर गेला तर बालक पालक मानसशास्त्राचे तुम्हाला नाते दिसेल. विशेष म्हणजे ज्या भूमीमध्ये आपण आज बसलेलो आहोत, मी नेहमी सांगत असतो की ज्या भूमीमध्ये आपण बसलेलो ही म्हणजे एक बुलढाणा जिल्ह्याची भूमी आहे, ही सिंदखेड राजाची भूमी आहे. 16व्या शतकामध्ये मा जिजाऊंनी ज्या
ताकदीने पालक मानसशास्त्राचं उदाहरण जगाला दिलं आणि शिवबा घडवला. असं उदाहरण जगात नाही. जगामध्ये बाल मानसशास्त्रज्ञाच्या बाबतीमध्ये अनेक थेरॉटिकली गोष्टी मांडल्या गेल्या आहेत. तो म्हणजे ऑलफोर्ड असेल, गिल ऑलपोर्ट असेल, गिलफोर्ड असेल, क्रेशमर असेल, अनेक मानसशास्त्रज्ञांनी थेऱ्या मांडल्या. पण जगाला जर खऱ्या अर्थानं बालक मानसशास्त्र जर कोणी शिकवलं असेल तर ते माझी जाऊन घडलं आणि तसं उदाहरण जगात नाही. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये 5,000 वर्षापासून तर आजपर्यंत प्रत्येक शतकामध्ये इव्हन शिवाजी महाराजांच्या काळाच्या नंतर ज्यावेळेस इंग्रजांनी असं ठरवलं की भारतावर राज्य करायचं, त्यावेळेस लॉर्ड मेकाले नावाच्या एका विद्वानाची नियुक्ती तिथल्या महाराणीनं केली की आपल्याला या देशावर राज्य करायचं आहे, तर पहिले तुम्ही जाऊन अभ्यास करा. त्यानं भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला आणि पालकत्वाचा अभ्यास केला सुरुवातीला. आणि त्याने सांगितलं की इथली संस्कृती तुम्हाला जर खतम करता आली तरच तुम्ही या देशावर राज्य कराल. म्हणजे डच, इंग्रज, पोर्तुगीज यायच्या अगोदर सुद्धा आपली पालकत्व जबरदस्त होतं. आपण जगाला शिकवलं. आणि त्यानंतर स्वातंत्र्याच्या काळामध्ये, स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये जर कुठल्या गोष्टीनं मोठी गोष्ट केली असेल तर ते पालकच आहे. कारण देशासाठी जर तुम्हाला सांगतो की देशासाठी ज्यावेळेस अनेक भगतसिंग सारखी माणसं फासावर चढवली, यामागं प्रचंड ताकदीचं पॅरेंटिंगच होतं, दुसरं काहीच नव्हतं. त्यांची आई ज्यावेळेस ते फासावर चढला त्यावेळेस त्यांची आई त्यांना म्हणाली होती की अगर इसके जैसा और 10 बच्चे भी मेरे होते तो भी मैं भारत माँ के लिए दे देती. तो हे पॅरेंटिंग आमच्या देशाला, जगाला आम्ही दिलेलं आहे. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की भारतीय संस्कृतीमध्ये यांचं नातं काय, तर हे 5,000 वर्षापासून तर अगदी आतापर्यंत आहे. आपण सतत एक प्रश्न ऐकत असतो की पालकांनी मुलावर सुसंस्कार करावेत. मुलं सुसंस्कारित झाली किंवा आताची मुलं सुसंस्कारित नाहीत, तर नेमकं सुसंस्कार म्हणजे काय, किंवा पालकांनी आपल्या मुलावर सुसंस्कार करण्यासाठी नेमकं काय करावं? हे बघा, लक्षात घ्या, सुसंस्काराचा अर्थ मी एका वाक्यामध्ये तुम्हाला सांगतो. स्वामी विवेकानंदांनी एक फार सुंदर वाक्य सांगितलं बघा. ते म्हणतात की माणसाच्या 3 जाती आहेत. एक आहे शूद्र, एक आहे सामान्य, एक आहे असामान्य. शूद्र माणूस माणसाबद्दल बोलतो, सामान्य माणूस वस्तूबद्दल बोलतो, असामान्य माणूस विचारांबद्दल बोलतो, महान माणूस विचारांबद्दल बोलतो. तुमचा जो प्रश्न आहे सुसंस्काराचा अर्थ काय होतो, सुसंस्काराचा सगळ्यात मोठा अर्थ काय असेल तर माणसाला विचाराने महान बनवणे, याला सुसंस्कार म्हणतात. काय झालेलं आहे, आपण मुलांना शूद्र बनवण्याचा प्रयत्न करतोय. कारण शूद्र माणसं माणसांबद्दल बोलतात. ज्यावेळेस तुम्ही संस्कार करत असताना तुम्ही मुलांना सांगता की बाबा त्यांना हरवण्यासाठी किंवा त्याच्याशी कॉम्पिटिशन करण्यासाठी तू अभ्यास कर किंवा तू त्याला हरव, मग आम्ही आनंद देऊ, त्याच्यापेक्षा तुला मार्क्स का. यावेळेस या विचारसरणीमध्ये विवेकानंदांच्या मतानुसार आपण त्याला विचाराने शूद्र बनवतो. ज्यावेळेस तुम्ही हा विचार करता की त्याने पैसा कमावला पाहिजे, की त्याच्या गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, सुख असावं, त्याबद्दल माझं दुमत नाही, पण संस्कार करत असताना त्यांच्यावर जर पैशाचे संस्कार केले तर एक दिवस असा येईल की तुमची मुलं पैशासाठी तुम्हाला विकतील. हा दुसरा, म्हणजे त्यांना आपण सामान्य करतो. पण ज्यावेळेस तुम्ही महान बनवायचं आहे तुमच्या मुलाला, त्यावेळेस तुम्हाला त्याच्या विचारांवरच त्याला मोठं करावं लागेल. म्हणजे बघा, भारत मासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे असं ज्यावेळेस अब्दुल कलामांच्या आईनी त्यांना, आईवडिलांनी सांगितलं, त्यावेळेस तो माणूस महान झाला. म्हणजे माणूस विचाराने महान होतो. एखाद्याची कॉम्पिटिशन केल्याने माणूस महान होत नाही, किंवा एखाद्या वस्तू त्यानं विकत घेतली गाडी म्हणून तो महान होत नाही. म्हणून सुसंस्काराचा जर शब्दशः अर्थ मी तुम्हाला सांगायचं असलं तर मुलांवर कधीही कुणाला हरवण्यासाठी तू काहीतरी मिळव, या प्रकारचे संस्कार कधीही करता कामा नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तू पैशासाठी अभ्यास कर, पैशासाठी काहीतरी कमव, किंवा गाडी कधी बंगल्यासाठी आणि आयुष्यात काहीतरी मोठं मिळवण्यासाठी काही कर. या प्रकारचे संस्कार हे सुसंस्कार या व्याख्येत बसत नाहीत. यामध्ये एकच आहे, महान बनण्यासाठी विचारांनी महान करा. त्याच्या अंतर्मनामध्ये काहीतरी असा प्रेरणादायी विषय, एक प्रेरणादायी अभ्यास, प्रेरणादायी विचार तुम्हाला तुमच्या पालकत्वाच्या माध्यमातून रुजवता आला पाहिजे की 100% तो विचार त्याला मोठा करून दे. आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला असं वाटतं आम्हाला पैसा मोठा करेल, आम्हाला असं वाटतं की एखाद्याशी कॉम्पिटिशन आम्हाला मोठी करेल, पण असं काहीही होत नाही. विवेकानंदांच्या मतानुसार तुमच्या आयुष्यात तुमची महानता ही तुमच्या विचारांवर ठरते, बाकी कुठल्याही गोष्टीवर नाही. म्हणून पालकांनी मुलांवर संस्कार करत असताना केवळ विचारांचाच विचार केला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. तर सांगितलं की पालकांनी आपल्या पाल्याच्या मुलावर संस्कार करताना केवळ चांगल्या विचारांचाच संस्कार करावा,
सकारात्मक विचार त्याच्या अंतर्मनावर सतत बिंबवावे, जेणेकरून त्याला भविष्यात आपलं ध्येय साधताना किंवा गाठताना एक मोठी मदत मिळेल. सर, परत मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा की सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा स्पर्धेत अव्वल आला पाहिजे, तो स्पर्धेत सतत टिकला पाहिजे. आणि स्पर्धा म्हटली की मानसिक ताणतणावाला टेन्शन आलं. तर मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा की या स्पर्धेच्या युगात पालकांनी आपल्या बालकाच्या मानसिक आरोग्याची कशा प्रकारे काळजी घ्यावी? पहिली गोष्ट लक्षात घ्या, कॉम्पिटिशन हा जो शब्द आहे किंवा जी स्पर्धा आहे ती मुळामध्ये जगामध्ये स्पर्धा तुम्ही जगाशी मुळात करूच नाही. स्पर्धा करायचीच असेल आयुष्यात तर स्पर्धा कायम स्वतःशी केल्या गेली पाहिजे. स्पर्धा कायम दुसऱ्याशी करून अर्थ नसतं. तुम्ही कालच्यापेक्षा मी आज काय अपग्रेड झालो आणि आजच्यापेक्षा मी उद्या काय अपग्रेड होईल हे माणसाला मोठं करत असतं. दुसरी गोष्ट, मुलांशी तुलना, मी जसं पहिलेच संवादात तुम्हाला सांगितलं की विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की तुम्ही माणसांचा विचार ज्यावेळेस करता की माझी कॉम्पिटिशन त्याच्यासोबत आहे, त्यावेळेस तुम्ही शूद्र होता. मुलांवर महान विचारांचं करा, म्हणजे विचाराने मोठं करा. दुसरी गोष्ट, स्पर्धेचं युग आहे असं म्हटलं जातं, हे सत्य आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण स्पर्धा स्वतःशीच केली पाहिजे, तुलना स्वतःशीच केली पाहिजे. यानं काय होत असतं की स्वतःची ज्यावेळेस तुम्ही तुलना करता त्यावेळेस तुम्ही स्वतः अपग्रेड होत राहता. तुम्ही अपग्रेड होत असताना तुम्ही जगत राहता, तुम्ही नव्या गोष्टी शिकत राहता आणि जो शिकतो तो टिकतो, तो जिंकतो. हे सूत्र आहे आयुष्याचं. जो शिकत नाही तो टिकत नाही, तो जिंकत नाही. त्यामुळे शिकणं हे महत्त्वाचं आहे, स्वतःशी शिकणं महत्त्वाचं आहे. आणि मुलांशी कधीही संस्कार करत असताना त्याच्यापेक्षा तुला मार्क जास्त असं कधी करायचं नाही. तू काय शिकला आज शाळेमध्ये ते महत्त्वाचं आहे. आणि स्पर्धेचं युग म्हणाल तर स्पर्धेचं युग आहे, सत्यता आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण स्पर्धेच्या युगात जर मानसिक ताणतणाव जर येत असेल तर कसं असतं, तुम्हाला ताण काय येतो, कारण तुम्ही दुनियेचा विचार करता, तुम्ही पेरीफेरीचा विचार करता, तुम्ही स्वतःचा विचार करत नाही. मी अपग्रेड झालो पाहिजे, मी शिकलो पाहिजे, इतका साधा विचार माणसाला मोठा करतो. पण ज्यावेळेस तुमच्या विचारांमध्ये दुसरा माणूस येतो की मला त्याला हरवायचं आहे, त्यावेळेस तुम्ही प्रेशर घेता. जिंकणं बरोबर होईल, पण स्वतःला जिंकणं, मला स्वतःचं अंतर्मन जिंकणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं अंतर्मन जिंकाल तुम्ही जग जिंकलेलं असतील. बरोबर आहे की आणि काय झालेलं आहे, आम्ही स्वतःला कधीच शोधत नाही जगामध्ये, आम्ही दुसऱ्यांमध्ये आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आम्ही आमचं अस्तित्व ओळखलो. गणितशास्त्राचा एक साधा सिद्धांत आहे साहेब, काय आहे की तुम्हाला आयुष्याचा परीघ जर पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाचा केंद्रबिंदू पकडता आला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही कर्कटक त्या केंद्रबिंदूवर ठेवाल तर आयुष्याचा परीघ परिपूर्ण होईल. प्रॉब्लेम काय होतं, आम्ही परिघाच्या नादी लागलेलो की हा परीघ असं केलं तर गोल येईल का, तसं केलं तर गोल येईल का. पण नाही, ते सायन्स आहे, ते विज्ञान आहे. केंद्रबिंदू तुमच्या पकडता आला पाहिजे. त्याचा केंद्रबिंदू असतो व्यक्तिमत्व. मी कोण आहे, हू आय एम. बरोबर आहे. आणि काय होतं की भरपूर वेळेस असं झालेलं आहे साहेब की जे आम्ही आमच्या लहानपणी सांगायची ना गोष्ट की 10 माणसं मोजत असताना ती 9च भरतात, कारण प्रत्येक माणूस हा स्वतःला मोजत नाही. ही गोष्टच आलेली आहे की मी माझ्या परिपूर्णतेकडे गेलो पाहिजे, बस. मला जगाची कॉम्पिटिशन करायची नाही. मुलांमध्ये संस्कार करत असताना तू कुठल्याही वर्गात असू दे, तू पहिल्या वर्गात आहे का दुसऱ्या वर्गात आहे, तुला पहिलीचं दुसरीचं ज्ञान आलं पाहिजे. याचे परिणाम काय होतात की ज्यावेळेस तुमच्या बोलण्यामध्ये कॉम्पिटिशन येते, स्पर्धा येते, त्यावेळेस तुम्ही स्पर्धकाला खतम करण्याच्या नादी लागता. ही जी चुकीची भावना मुलांच्या मनामध्ये रुजवली जाते ना, ही फार घातक आहे. त्यामुळं स्पर्धेच्या युगात टिकायचं आहे ठीक आहे, पण स्वतःशी स्पर्धा कर, अशा प्रकारचे संस्कार आपण केले पाहिजे. सर, परत आपण एक शब्द कायम ऐकत असतो, यशस्वी पालकत्व. की प्रत्येकाला वाटतं की आपण कुठेतरी यशस्वी पालक झालो पाहिजे. आपण आपल्या मुलाला त्याने ठरवलेल्या स्वप्नांना आकार देण्यापर्यंत कुठेतरी आपण साह्यभूत ठरलो पाहिजे. त्याच्यासाठी आपण आयडॉल झालो पाहिजे. त्याच्यासाठी आपण कुठेतरी एक प्रेरणा स्रोत झाला पाहिजे. तर मला सर आपल्याला हा प्रश्न विचारायचा की यशस्वी पालकत्व ही संकल्पना नेमकी काय? एक गोष्ट लक्षात घ्या, यशस्वी पालकत्व म्हणजे काय की तुम्ही तुमच्या मुलाला मोठं करणे, चांगले संस्कार देणे, सुसंस्कृत नागरिक घडवणे भारत, आणि तो जगण्यासाठी लायबल तयार करणे, म्हणजे म्हणजे त्याच्याच यशस्वी पालकत्वाच्या परीक्षेत आपण पास झालो असं मी मानतो. पहिली गोष्ट असं लक्षात घ्या की
केवळ एखादा मुलगा मोठा केला, तो डॉक्टर केला, तो इंजिनियर केला, तो पैसा कमवत आहे, तो प्रचंड पैसा कमवत आहे, पण त्याची ती पैसा कमवते मागची नियत काय आहे? त्याची ती नियत जर एक्झॅक्ट असेल तर तुम्ही यशस्वी पालक आहात. आणि त्याची जर नियत चांगली नसेल पैसा कमावण्यामागं, तर मग ती नाही. डॉक्टर केल्यानंतर एखाद्या माणसाला जर तुम्ही डॉक्टर करता त्यावेळेस त्याच्या मागचे सेवाभाव काय आहे, तो सुसंस्कृत आहे का, तो समाजातल्या प्रत्येक माणसाशी, घटकाशी, येणाऱ्या माणसाशी कसा बोलतो, त्याचं वागणं काय, त्याचं बोलणं काय, तो तुमच्याशी कसा वागतो, यावर पालकत्व ठरतं. म्हणजे खूप वेळेस असं झालेलं आहे की आपण त्याला यशस्वी करतो पण तो तुम्हाला विचारत नाही, मग याला यशस्वी पालकत्व म्हणायचं का? तर बिलकुल नाही. यशस्वी पालकत्वाची व्याख्या एका चौकटीत मांडणं तसं शक्य होणार नाही, पण प्रत्येक पालकाने आपापल्या हिशोबानं जर तसं केलं तर तो तुमच्याशी कसा वागतो, जर तो तुमच्याशी मोठे झाल्यानंतर वागत असताना तुमची त्यांची वागणूक जर चांगली असेल तर तुम्ही यशस्वी झाला. इतकी साधी व्याख्या, फार व्याख्याच्या म्हणजे फार जगाच्या भापर पसाड्यात यात पडण्यात अर्थ नसते. तो तुमच्याशी कसा वागतो, तुमच्या समाजाशी, तुमच्या आईवडिलांशी कसा वागतो, तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी कसा वागतो, तो भावनिकदृष्ट्या कसा आहे, तो कणखर आहे, तो वीक आहे, तो एखाद्या टफ सिच्युएशनला सामोरे जातो का तिथून पळ काढतो, यावर त्याचं व्यक्तिमत्व ठरतं किंवा तुमचं पालकत्व तिथं सिद्ध होतं. केवळ आज जे म्हणतात ना पालक की बाबा आम्ही सर त्याला पैसा मी प्रचंड देतो पण मग तो ऐकतच नाही, तर त्याचं कारणच ते आहे की तुमचे संस्कार कुठेतरी चूक झाले, आपल्यामध्ये कुठेतरी चूक झाल्यामुळे तो तसा करतो. त्यामुळे यशस्वी पालकत्वाची व्याख्या मला नाही वाटत जगातला कुठला मानसशास्त्रज्ञ करू शकेल, पण साधारणतः मुलांच्या यशस्वी झाल्यानंतरच्या वागणुकीवर तुमचं यशस्वी पालकत्व ठरतं. मी आज नाही सांगू शकता की मी यशस्वी पालक आहे किंवा नाही, ते उद्या ठरवता येईल, तो काळ ठरवेल, तो वेळ ठरवेल, पण तुमचं आजचं जगणं हे ठरवतं की तुम्ही योग्य का नाही. आणि आज आज तुम्ही फक्त त्याच्याशी चांगलं वागणं, चांगलं बोलणं असलं पाहिजे असं मी तुला. पालकांच्या व्यक्तिमत्वाचा आणि वागण्याचा बालकांवर किंवा त्यांच्या पाल्यावर काय परिणाम होतो असं आपल्याला? 100% परिणाम होतो. तुम्ही कसं बोलता यापेक्षा तुम्ही कसं वागता याचा परिणाम मुलांवर जास्त होतो. मी एक साधं एक्झाम्पल देत असतो. आपण नेहमी म्हणतो नाही मोठ्यांचा आदर करावा, मोठ्यांच्या पाया पडलं पाहिजे. पालकांनी स्वतः ह्या विचार करायचा की मी माझ्या मोठ्यांशी कसा वागतो, मी माझ्या आईवडिलांशी कधी पाया पडलो होतो, शेवटचं पाया कधी पडलो होतो. बरोबर आहे. काय असतं मी तुम्हाला सांगत असतो, मुलांना कधीही संस्कार करत असताना त्यांना कुठलीही गोष्ट सांगू नका, त्यांना तुमच्या कृतीतून दाखवून द्या. तुम्हाला जर वाटत असेल नाही माझ्या मुलाने माझ्यासारखं वागावं तर तुम्ही तसं चांगलं वागलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या आईवडिलांशी कसे वागता यावरून ठरतं तुमची मुलं तुमच्याशी कसं वागतील. समजा तुम्ही जर सकाळी आले, तुमच्या आईवडिलांजवळ बसले आणि तुमच्या वडिलांनी किंवा आईने सांगितले की बाबा माझी हे औषध आण, किंवा माझं एक कमी घरगुती रोजचं उदाहरण सांगतो, आणि मग तुम्ही ते आणल्यानंतर सर्वप्रथम आईवडिलांना देण्या अगोदर हे बघा की मुलगा आजूबाजूला आहे का. ज्यावेळेस तो मुलगा आजूबाजूला असेल आणि तुम्ही आईवडिलांजवळ बसा आणि तुम्ही जर तुमच्या आईवडिलांना सांगितले की आई आज सकाळी तू औषध आणायची सांगितली होती किंवा ही वस्तू आणायची सांगितली होती मी आणली, मुलांवर नकळत हा परिणाम होऊन जातो की अरे माझ्या वडिलांनी माझ्या आजीने जी सांगितलेली गोष्ट ऐकली, याचा अर्थ मोठ्या माणसात ऐकत असतात. हा नकळत परिणाम झालेला. पण तुमचा संवाद नाही आईवडिलांशी, तुम्ही आईवडिलांशी बोलत नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी माझं चॅलेंज आहे प्रत्येक पालकांना, मी या माध्यमातून आव्हान करू इच्छितो, तुम्हाला जर वाटत असेल ना तुमचा मुलगा तुमच्या पाया पडावा, आयुष्यात त्याला म्हणू नका की पाया पड. तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्या आईवडिलांच्या 21 दिवस ते 90 दिवस पाया पडा. 91व्या दिवशी तो मुलगा तुमच्या पाया पडेल. तुम्हाला ते, कारण माणसाच्या अंतर्मनावर एखाद्या व्हिज्युअलाइज म्हणजे समोर घडणाऱ्या कृतीचा परिणाम होण्यासाठी सुद्धा 90 दिवस लागतात. म्हणजे मानसशास्त्रामध्ये असं सांगतात की 3 आठवड्याचे 3 महिने म्हणजे 21 दिवस ते 90 दिवस. तुम्ही जी कृती जी तुम्हाला मुलांकडून करून घ्यायची ती तुम्ही स्वतः 90 दिवस करा. 91व्या दिवशी तुम्हाला मुलाला सांगायची गरजच पडत नाही. वागणुकीचा अशा प्रकारे परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्ही काय बोलता याला कधीही काही महत्त्व नसतं, की तुम्ही काहीही सांगा, मुलं नाहीत ऐकत. पण मुलांना हे समजलं पाहिजे की माझे वडील असे वागतात, माझी आई अशी वागते आणि मला हे असं. कारण आपल्यामध्ये 4 प्रकार म्हणजे मुलांवर संस्कार करण्याचे 4 स्टेप्स आहेत. म्हणजे त्यांचं बिहेवियर जे असतं, त्यांची वागणूक चेंज 4 स्टेप्स नंतर होते, एका स्टेप नंतर होत नसते. तर त्या स्टेप्स असतात की इन्सिडन्स आहे, इमोशन्स आहे, त्याचा इम्पॅक्ट आहे आणि त्यानंतर बिहेवियर आहे.
हां, म्हणजे सुरुवातीला एखादी घटना घडल्यानंतर तो मुलगा त्या घटनेशी इमोशनली कसा अटॅच होतो आणि त्याचा इम्पॅक्ट त्याच्या मानसिकतेवर काय होतो आणि त्यानंतर त्याचं काय चेंज होतं. तर चौथ्या स्टेजला मुलं चेंज होतात. आमचं कसं असतं, की 2 कानसाळात देतो किंवा आम्ही 2 रट्टे देतो आणि त्याला म्हणतो, की लगेच बिहेवियर चेंज कर. असं नाही होत. त्याला स्टेप बाय स्टेप जावं लागतं. म्हणून तुम्ही कसे बोलता यापेक्षा समाजातल्या अतिशय खालच्या घटकाशी आणि वरच्या घटकांशी तुम्ही कशाप्रकारे बोलता, कशाप्रकारे रिॲक्ट करता याचा मुलांवर परिणाम होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की महात्मा गांधींनी जे सांगितलेलं, की एखाद्याचं व्यक्तिमत्त्व जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला तुमच्यापेक्षा कमी लेव्हलच्या कुठल्याही बाबतीत असू शकतो लेव्हल म्हणजे आर्थिकदृष्ट्या असू शकतो, सामाजिकदृष्ट्या असू शकतो, गरिबी असू शकते, अभाव असू शकते. कुठल्याही बाबतीमध्ये तुम्ही तुमच्या लहान अ, असलेल्या लोकांशी तुमचं बिहेवियर काय आहे? यावरून तुमचं व्यक्तिमत्व ठरत असतं. म्हणून तुम्ही तुमच्या खालच्या तळाशी लोकांनी वागत असताना खूप छान वागलं पाहिजे. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट मुलांवर होत असतो. तर त्यामुळे मुलांना कुठली गोष्ट सांगणं बंद करा. आपल्या कृतीतून त्यांना ते दाखवण्याचा प्रयत्न करा, की बाबा असं नाही, असं असते. आणि मुलं बदलतात. कारण आपण जे म्हणतो ना, की स्वभावाला औषध आहे का? तर मी होमिओपॅथीचा डॉक्टर असल्यामुळं मला माहिती आहे, की युअर पर्सनॅलिटी मस्ट बी चेंज व्हेनेवर देअर इज अ स्ट्राँग इमोशनल इन्फ्लुअन्स इज ॲक्टेड ऑन द माइंड. ज्यावेळेस तुमच्या व्यक्तिमत्व बदललं जाऊ शकतं, पण ते तेव्हाच बदलले जाऊ शकतं, ज्यावेळेस तुमच्या मनावर फार मोठे भावनिक आघात होतात. आमचे आघात हे आर्थिक असतात. आमचे आघात हे सामाजिक असतात. आमचे आघात राजकीय असतात. आमचे आघात कॉम्पिटिशनचे असतात. तसं नाही. माणसं बदलायची असतील तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात भावनिक आघातच करावा लागेल आणि मुलांचा तुमच्या वागणुकीचा परिणामाचं जर म्हणाल तर त्यांच्यावर जर भावनिक आघात आपण केले तर ते बदलतात. सर, मला परत एक प्रश्न विचारायचा, की आपण सातत्यानं पालकांची ही तक्रार असते, की आमची मुलं ऐकत नाही. प्रत्येक पालक या मोठ्या समस्येला सामोरे जातो, की आमची मुलं आमचं ऐकत नाही. आम्ही त्यांना सांगितलं, की अभ्यास कर रे बाबा, अभ्यास करत नाही. क्लासला जा, तर क्लासला कधी-कधी तो टाळाटाळ करतो. तर मुलं ऐकत नाही. ही पालकांची एक ओरड आहे. तर पालकांनी मुलांनी ऐकावं यासाठी काय करावं असं आपल्याला वाटतंय? एक गोष्ट लक्षात घ्या, मुलं पालकांचं ऐकत नाहीत याचा अर्थ एकच आहे, की तुम्ही जे बोलताय ते त्याच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही. त्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो. अंतर्मनापर्यंत तुम्ही जे बोलताय ते पोहोचलं नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी एखादी गोष्ट त्याला सांगतोय, त्याला त्याच्या भविष्यासाठी सांगतोय, असं आपण म्हणतो, की सर याने अभ्यास केला पाहिजे, ट्युशनला गेला पाहिजे. तर तो ट्युशनला गेल्यानंतर याचं भविष्य चांगलं होईल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, की चिल्ड्रन डोंट अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ फ्युचर. मुलांना भविष्याची भाषा कळत नाही. म्हणजे एक साधा मुलगा आहे समजा, तो जर एखाद्या ट्रकसोबत खेळत असेल आणि तुम्ही त्याचा ट्रक छिनवून घेतला, तर तो रडतो. पण 10 मिनिटांनंतर तो ट्रक विसरतो आणि बाहुलीशी खेळायला लागतो. म्हणजे त्यावेळेस तो का रडला हे सुद्धा त्याला ओळखत नाही ना. त्याला माहिती नाही. मुलांना उद्याची भाषा समजत नाही. मुलांना आजची भाषा समजते. मग मुलांना हे सांगावं लागतं, की त्यांनी आज अभ्यास का केला पाहिजे? याचं मुळात प्रश्नाचं उत्तरच नाही आहे कोणाजवळ. की तो म्हणतो ना, मी आज का अभ्यास करू? बरोबर आहे. तर तुम्ही काय उत्तर देता? तू मोठा होशील उद्या. तू म्हणतो आज का करायचं ते सांगा. तर वर्तमानात तुम्हाला जगता आलं पाहिजे. यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आपल्या मुलाचं व्यक्तिमत्व जाणून घेणं. मुलांच्या अंतर्मनापर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे, तुमचं जे तुम्ही सांगताय ते कारण भावनिक असलं पाहिजे. बरोबर आहे. आणि आजचं कारण असलं पाहिजे. आता कसं आहे, की उद्याच्या कारणासाठी आज अभ्यास करणं मुलांना ते पुरं जमत नाही. मुलांना हे कायम आज का करायचं याचं उत्तर हवं असतं. त्यामुळं त्यांना आज का शिकायचंय ते सांगा. तर आज त्याच्या दुसरी गोष्ट आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलेलो आहे, की मुलं ऐकत नाहीत ना, तर मग आपण म्हणतो, की मी याला शिक्षण दिलं बा या शाळेत नाही, त्या शाळेत नाही, पण हा शिकला नाही. मग आपण एक साधारण एक म्हण नेहमी म्हणतो, की मी घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं. प्यायचं का नाही तो प्रश्न आहे. म्हणजे ओढून-ताडून आम्ही तिथपर्यंत नेतो त्याला, पण तो पित नाही. माझा प्रश्न याच्यापुढं सुरू होतो, की घोडा पाणी का नाही पित? मग त्याला 2च कारण आहे. एक त्याची इच्छा नाही, दुसरी तहान नाही. त्याचं उत्तरच नाही. तिसरं उत्तर नाही त्याला. मग मुलांना जर ज्ञानाची तहान लागली आणि ज्ञान घेण्याची इच्छा तुम्ही निर्माण केली, तर मुलं अभ्यास करतात. बरोबर आहे.
म्हणजे तुम्हाला ओढत ताडत नेण्याची गरज नाही. म्हणून प्यास लगनी चाहिए, हिंदीमध्ये आपण तहान लागली पाहिजे ज्ञानाची. मग ज्ञानाची तहान कधी लागते, तर त्या ज्ञानाचा उपयोग त्याला काय आहे आजच्यासाठी, हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून त्याच्या व्यक्तिमत्वाशी आणि त्याच्या अंतर्मनाशी पालकांना खेळता आलं पाहिजे. बरोबर बरोबर. आणि त्यासाठी आपल्याला आवश्यकता काय आहे, की तो काय आहे हे समजून घेणं. तो काय आहे, आपण काय आहे, की मी आहे, मी माझ्या अस्तित्वासाठी, माझ्या पर्सनॅलिटीसाठी, माझ्या प्रतिष्ठेसाठी त्याला मारतोय. पण मी त्याच्यासाठी काय करतोय, त्याच्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आज काय आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्याचं व्यक्तिमत्व जाणून घेणं महत्त्वाचं आहे. समजा आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एखादा मुलगा आला, की तो आला आणि त्याने एकदम शर्ट वगैरे काढून, मुलं असे एक्सप्रेस करतात स्वतःला, की एक शर्ट काढून असा शर्ट फेकून दिला आणि तो डान्स करायला लागला. आणि तो पालकांना म्हणतोय, की बघा पप्पा, की लुक लुक ॲट मी, आय एम लुक लाईक अ सलमान खान. आणि मग तो कपडे काढून डान्स करायला लागतो. आपण काय करतो, त्याला डायरेक्ट मारतो, की तू सलमान खानच्या कशाला नादाला लागल, तू तुझा अभ्यास कर ना. वास्तविक पाहता ते त्याचं एक्सप्रेशन आहे, तो त्याचं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये बघतो. मग अशा वेळेस मुलांना जवळ घ्या, त्याला व्यवस्थित समजावून सांगा, तुला सलमान खान का आवडतो, काय आवश्यक, त्यातलं काय आवडतं. मग त्याला हळूहळू सांगावं लागतं, तुला माहिती आहे का सलमान खानच्या यूट्यूबवर तू एक व्याख्यान बघ, म्हणजे एक मुलाखत बघ, तो इंग्रजीत बोलतो. मग त्याला समजतं, अरे यार, मला सलमान खान व्हायचं असेल तर मला इंग्रजीत बोलावं लागेल. मग त्याला सांगा, इंग्रजी शिकायचं ना, आणि मग शाळेत शिकावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेसाठी आवश्यकता शिक्षणाची काय आहे, हे आजच्या परिस्थितीत त्याला सांगता आलं पाहिजे. बरोबर आहे. आम्ही म्हणतो तू उद्या इंजिनियर झाल्यानंतर तुझ्या जवळ एक फार मोठी कार राहील. तू म्हणतो उद्याचं काय आहे, मला आजचं सांगा ना आत्ता. बरोबर आहे. म्हणून मुलांच्या भावना आजच्या काय आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व आज काय. आणि मग मुलगा इंग्रजी शिकायला लागतो त्या सलमान खानसाठी. म्हणजे काय असतं, की त्याच्या व्यक्तिमत्वाला त्याचं व्यक्तिमत्व कलेक्ट केल्यानंतर आपल्याला दिसून येतं, की त्याच्या व्यक्तिमत्वाला आजच्यासाठी शिक्षणाची काय गरज आहे, हे पालकांना बिंबवता आलं पाहिजे. नेमकं हे इथं लॅकिंग आहे. म्हणून मुलं ऐकत नाही. मुलांना भाषा नाही समजत. उद्याची भाषा जर त्याला समजतच नसेल, तर तो कशाला आजच्यासाठी अभ्यास करत बसेल. मानसशास्त्रीय लसीकरण ही संकल्पना नेमकी काय आहे? सर, ही माझी टर्मिनॉलॉजी आहे. तुम्हाला हे जगात कुठेही सापडणार नाही. मी जगाची गोष्ट करतोय, मी इंडियाची नाही करत. मानसशास्त्रीय लसीकरण, सायकोलॉजिकल व्हॅक्सिनेशन मी म्हणतो. बघा, आता सध्या एक लसीकरणाचा एक हे चालू आहे, ट्रेंड चालू आहे. कोरोना काळात कोविड-19ची लसीकरण म्हणजे नक्की काय आहे तुम्हाला मी एक सांगतो. आपल्या शरीरामध्ये जी लस दिली जाते, ती लस नक्की काय आहे, ते आहे कोविड-19, म्हणजे कोरोना व्हायरसचे नॉन पॅथोजेनिक, म्हणजे कुठल्याही प्रकारे तुमच्या शरीराला अपाय न करणारे व्हायरस आहेत, ते तुमच्या शरीरात सोडले जातात. बरोबर आहे. आता आपल्याला मानसशास्त्रीय लसीकरण समजण्याच्या अगोदर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, की नॉर्मल लसीकरणाची प्रोसेस काय असते. तुमच्या शरीरामध्ये ज्यावेळेस ते एक कोविड-19चा जो व्हायरस सोडल्यानंतर आपले शरीर एकदम अलर्ट होऊन जातं, की हा व्हायरस आलेला आहे, हे काहीतरी आलेलं आहे. आणि त्याला फाईट करण्यासाठी आपल्या शरीरातली एक नॅचरल प्रोसेस आहे, की त्याला फाईट करण्यासाठी शरीर स्वतःच्या अँटीबॉडीज तयार करतो. आपण सामान्य भाषेमध्ये त्याला सैन्य म्हणू, की हा व्हायरस आलेला आहे आणि त्याचा लढण्याचं शरीर. आणि ज्यावेळेस त्यांचे टसल चालतं, त्यांचं एक भांडण चालतं, त्यामध्ये ते व्हायरस, कोरोनाचा तो व्हायरस अँटीबॉडीज खतम करतात. आणि एकदा व्हायरस खतम केल्यानंतर अँटीबॉडी शरीरात लाईफ लाँग राहतात. बरोबर आहे. लाईफ लाँग राहतात. म्हणजे ज्या वेळेस त्याला कोरोनाचा किंवा कोविड-19चा संसर्ग होईल, त्यावेळेस त्या अँटीबॉडीज त्याला खतम करतात. त्यामुळं त्याला कुठलाही अपाय होत नाही. ही लसीकरणाची एक नॉर्मल प्रोसेस आहे. याचा जो बेस आहे तो 200 वर्ष अगोदर केंट साहेबांनी होमिओपॅथीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे, केंटच्या पुस्तकांमध्ये. तर हे जे लसीकरण आहे ते मानसशास्त्रीय लसीकरण, तुमचा जो प्रश्न आहे, ही टर्मिनॉलॉजी तुम्ही, मला असं वाटतं की पहिल्यांदा ऐकली असेल. आणि आजही तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोरही पहिल्यांदा. मानसशास्त्रीय लसीकरण म्हणजे काय, की मानसशास्त्रामध्ये जो सगळ्यात मोठा आजार समजा सामान्य माणसांमध्ये जो असतो, तो असतो सिझोफ्रेनिया. आणि त्याला असते आणि त्याचे सुसाईड, म्हणजे आज जी मुलं आत्महत्या करत आहे. लसीकरणाचा अर्थ काय होतो, की तुम्ही तुमच्या मुलांवर अशा प्रकारे संस्कार करा, किंवा त्यांच्या मनावर, अंतर्मनावर अशा प्रकारे परिणाम करत चला छोट्या छोट्या पद्धतीनं, की एक दिवस ते कुठल्याही परिस्थितीला लढू शकतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा
ज्यावेळेस आपल्याला मुलगा म्हणतो की पप्पा मला पेन पाहिजे, बरोबर. तर आपण काय करतो की 1 डझनभर पेन त्याला आणून देतो, की धर बाबा, दर महिन्याला तुम्ही मला पेन मागितल्यापेक्षा हे पेन तुझ्याजवळ ठेवून घे. आता ज्याच्या घरामध्ये 12 पेन आहे त्याला पेन नसणं ही कल्पना माहीत नाही, बरोबर आहे. एक्झॅक्टली हा मुलगा ज्यावेळेस 10 वर्षानंतर 10व्या वर्गात जाईल आणि समजा तो एक्झाम हॉलमध्ये गेला आणि पहिल्या पेपरला त्याचे पेन हरपले, त्यावेळेस त्याची मेंटल सिच्युएशन काय राहिली बघा. तो मुलगा कितीही टॅलेंटेड असू द्या, कितीही हुशार असू द्या, त्याला हे माहीतच नाही की पेन हरपणं काय आहे. तो मुलगा फेल होणार. का? की त्याच्या डोक्यामध्ये अशी सिच्युएशन आलेलीच नाहीये. अशा सिच्युएशनला लढण्यासाठी सायकॉलॉजिकल अँटीबॉडीज त्याच्या शरीरात तयारच नाही झाल्या. कारण त्याला माहीतच नाही पेन हरपणं काय आहे. बरोबर आहे. म्हणजे काय होते की अशा सिच्युएशनला जर मुलगा त्याला पेन मागत असेल किंवा तो करत असेल, तर त्याला थोडंसं डिले करा. देऊ नका 8 दिवस. 8 दिवस जर त्याला पेन नाही दिलं ना, तर तो 8 दिवसात काय करतो हे त्याचं व्यक्तिमत्व आहे. मग तो काय करतो? तुमच्या खिशातले पैसे चोरतो, का कोणाचा पेन चोरतो, का शिक्षकांना मागतो, का तो मित्रांना मागतो, का मैत्रिणींना मागतो. तो जे काय करेल ते त्याचं व्यक्तिमत्व डेव्हलप होत जातं. हां, मी याला म्हणतो की लसीकरण. मानसशास्त्रीय लसीकरण, की त्याच्यावर छोटे छोटे दुःख आणत चला. हे तो पुरस्कार आणत जरा, कारण मग त्या गोष्टींशी लढण्याचं त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या मनामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. तो फाईट करू शकेल. आता इतकं म्हणजे सध्या तर असं झालेलं आहे की प्रत्येक गोष्ट त्यांच्या हाती, प्रत्येक गोष्ट त्यांच्या हाती. आता तर आजपर्यंत आपण बातम्या ऐकतो की पबजीमध्ये एखाद्याला गन नाही मिळाली आणि तो हारला तर तो आत्महत्या करतो. म्हणजे काय आहे तर की पराभव मान्यच नाही ना. हां, त्यामुळं मी तर म्हणतो ना, कधी-कधी 10 वर्षामध्ये मुलांना कमीत कमी 2 वर्ष नापास केलं गेलं पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे या शिक्षण व्यवस्थेला मी खरं सांगतो, की 2 वर्ष त्याला नापास करा. काही फरक पडत नाही. काही तो जगाच्या व्यवस्थेमध्ये टिकेल का नाही टिकेल, पण तो आयुष्यात टिकेल एवढी माझी गॅरंटी आहे. याला मी लसीकरण म्हणतो, की अँटीबॉडीज तयार करा. ते फायटिंगचे अँटीबॉडीज तयार करा. लढण्याचे अँटीबॉडीज, मानसशास्त्रीय अँटीबॉडीज तयार करा. आणि याचं फार मोठं विश्लेषण आहे. म्हणजे याच्यावर मला असं वाटतं एखादं पुस्तकही लिहिलं मी तर फार कमी होईल. म्हणजे 2-4 मिनिटात हे सांगणं शक्य नाही. पण याचं एक एक साधारण जर सांगायचं तर एक आयुष्याच्या फायटिंगच्या त्याच्या मनामध्ये अँटीबॉडीज तयार करणारा मी मानसशास्त्रीय लसीकरण म्हणतो साध्या भाषेमध्ये. सर, मुलांची नैसर्गिक गुणवत्ता ओळखणे किंवा त्यांची क्षमता ओळखणे हे पालकासमोर मोठं आव्हान असतं, की आपल्या मुलाच्या व्यक्तिमत्वामध्ये नेमके कोणते गुण आहे, त्याची गुणवत्ता काय आहे, त्याची क्षमता काय आहे, हे जर पालकाला वेळीच समजलं किंवा ओळखता आलं तर मुलाचं भविष्य चांगलं पालकाला घडविता येते. तर पालकांनी मुलाची नैसर्गिक गुणवत्ता, क्षमता कशा प्रकारे ओळखावी आणि त्यावर कशी उपाययोजना करावी? हे बघा, लक्षात घ्या, प्रत्येक मुलगा हा जन्मजात हुशार असतो. आपली व्यवस्था असं म्हणते की त्याला हे येत नाही किंवा ते येत नाही, पण असं काही नसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, मुलं स्वतःला व्यक्त करतात सर. आमचं मुलांकडे लक्ष नसतं. तुम्ही लक्षात घ्या, आमचं मुलांकडे लक्ष नाही आहे. मी स्पष्ट सांगतो. मुलं त्यांचं व्यक्तिमत्व प्रत्येक ठिकाणी व्यक्त करतात. पण आमची व्यवस्था, आमची चौकट, आमची विशेषतः शिक्षणाची चौकट इतकी खतरनाक आहे की तिला चौकटीच्या बाहेर काहीतरी तो आहे हे मान्यच करायला तयार नाही. मी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. मी 1-2 उदाहरणं नेहमी सांगत असतो. मुलं डुडलच्या माध्यमातून व्यक्त होतात. डुडलचा अर्थ होतो चित्रकारिता. बरोबर आहे. एखाद्या कोऱ्या पेजवर पेन्सिलनं काढलेलं कुठलंही चित्र हे व्यक्तिमत्वाचं डायरेक्ट रिफ्लेक्शन असतं, एक्सरे असतो, की तुम्ही त्याला आरपार भेदू शकता त्याच्या मुलाच्या अंतर्मनावर. आता एक बघा, एका चित्राची किंवा साधी एका कागदावर एखाद्या मुलानं काढलेली एक साधी रेष 50 मुलांसाठी 50 प्रकारची असते. त्याला ते विचारलं गेलं पाहिजे की ही रेष कशाची. आपल्या इकडे ही व्यवस्था नाही आहे. आपण काय म्हणतो की हे आम्ही सांगितलं, हे पाठ करा आणि हे पाठ केलेलं लिहा म्हणजे व्यक्तिमत्व विकास, असं नाही हो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मी त्याला नेहमी एक वाक्य देत असतो, अनयुज्युअल आन्सर ऑफ युज्युअल क्वेश्चन. तुम्ही प्रश्न एक विचारला आणि उत्तर दुसरंच निघलं तर ते त्याचं व्यक्तिमत्व आहे. आता एक्झाम्पल आहे की एका वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहेत. 40 विद्यार्थ्यांमध्ये एका सरांनी प्रश्न विचारला की वरच्या विरुद्धार्थी शब्द काय. एकाने लिहिलं वरच्या विरुद्धार्थी शब्द आहे खाली. 38 जणांनी लिहिलं 40 पैकी. पण एकानं लिहिलं की वरच्या विरुद्धार्थी शब्द आहे वधू.
बरोबर आहे. आणि 40व्याने लिहिलं वरच्या विरुद्धार्थी शब्द आहे श्राप. आता आम्ही म्हणतो हे 2 मूर्ख आहेत. हे 38 बरोबर आहे. हे 100% हुशार आहेत, ते 0% हुशार आहेत. ते मूर्ख आहेत 100%. तसं नाही, मुलानं व्यक्त केलं. प्रश्न हा नाही, सवाल ये नहीं है कि उसने क्या लिखा, सवाल ये है कि उसने वो क्यों लिखा, त्यानं ते का लिहिलं, हे महत्वाचं आहे ना. हे झालं त्याच्या व्यक्तिमत्वाचं एक्सप्रेशन. अशा मुलांना जवळ बसून विचारा की तू हे का लिहिलं, आणि मग तुम्हाला समजेल की हा, अरे हा हा असा नाही, हा असा आहे, हा असा नाही, असा आहे. आपल्याजवळ अनयुजुअल अँसर ऑफ जो तुम्ही बोललेल्या प्रश्नाचं तुम्हाला हवं असलेलं उत्तर आलं तरच तुम्ही म्हणता की तो चांगला आहे. पण असे मुलं व्यक्त करतात. म्हणजे अगदी भूगोलाच्या शिक्षकांनी एकदा त्यांना विचारलं की मुलांनो, पृथ्वी आणि सूर्य इतके इतके प्रकाश वर्ष एकमेकांचे अंतर आहे. तर विद्यार्थ्याने विचारलं की हा मग हे मोजलं कसं. तर शिक्षक म्हणतात तुला काय गरज आहे, जेवढं लिहिलं तेवढं लिही, 100% मार्क घे. याचा अर्थ काय, आपण त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी विचारलेले प्रश्न, त्यांची क्युरिओसिटी मारून टाकण्यात एक्सपर्ट आहोत. त्यांना जे एक्सप्रेस करायचं आहे. आणि विशेष म्हणजे मुलांमध्ये कॉन्शियस माइंड हा डेव्हलप झालेला नसतो. आपण बघतो ना की मुलगा जर एखाद्या वेळेस निघाला तर तो सरळ चालला जातो. त्याला माहित नाही की मधात नाली आहे, खड्डा आहे, काय काही नाही, तो सरळ चालला जातो. का, तर त्याची विचार करण्याची कॉन्शियस माइंड हा डेव्हलप नाही. त्यामुळे तो जे कृती करेल तो 100% बरोबरच असते. बरोबर आहे. मग अशा वेळेस तो जे जगावेगळी गोष्ट करेल ना, ते त्याचं व्यक्तिमत्व आहे. आणि प्रत्येकाच्या घरात, मी पालकांना मी नेहमी सांगतो, तुमच्या घरात मुलगा जगावेगळी गोष्ट काय करतो त्याच्याकडे लक्ष घ्या. कृतीमध्ये बरं, मुलं बोलतात एक, पण तुम्ही कृती काय करतात ते. कधी कधी ते मुलांच्या पालकांच्या समोर येतात आणि पप्पा मी इंजिनियर होणार आहे, पप्पा मी डॉक्टर होणार आहे. पण ते डॉक्टरकीचे गुण किंवा डॉक्टरकीबद्दलचं अभ्यासाव्यतिरिक्तचं जगातलं नॉलेज त्याला काहीच नसतं. पण व्यक्तिमत्व व्यक्त होत असताना तुमच्या परीक्षेच्या पेक्षा जगाचं ज्ञान त्याला वेगळ्या पद्धतीचं, तो गुगलमध्ये सर्च करेल कुठं, पण ते सांगतात. मुलं एक्सप्रेस करतात. फक्त सजगतेनं आपलं व्यक्तिमत्व किंवा आपले कान योग्य प्रकारे, कान डोळे उघडे ठेवून आपल्या मुलाकडे तुम्हाला बघता आलं पाहिजे. आम्ही आमच्या मुलांना फक्त केवळ इथे जा तिथं जा अभ्यास कर, होमवर्क करतो का असंच बघतो, असं नाही. याच्या पलीकडचं जग आहे ना, त्या जगाच्या चौकटीच्या बाहेर तुम्हाला बघता आलं पाहिजे. कारण चौकटीच्या बाहेरचा मोठा माणूस हा तुमच्या चौकटीत बसत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून ते व्यक्त करतात त्यावेळेस मी त्यांना टिपता आलं पाहिजे. सर, मला परत हा प्रश्न विचारायचा की सोशल मीडियाच्या काळात बालक आणि पालक यांच्यातील संवाद कुठेतरी हरवला, अशी एक ओरड किंवा चर्चा सतत घडत असते. अशा वेळी पालकांनी आपल्या मुलाला मानसिक आधार देऊन जो दुरावत चाललेला संवाद आहे, हा संवाद जवळीकतेमध्ये निर्माण होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी असे आपल्याला वाटते? सर, संवाद सोशल मीडियाच्या माध्यमातून विखुरल्या गेलेला आहे. कुटुंब व्यवस्था आता उद्ध्वस्त होण्यावर आहे, ही गोष्ट 100% खरी आहे. संवाद संपलेला आहे. कारण पालक जर, आणि आपल्या ग्रामीण, निमग्रामीण किंवा निमशहरी भागामध्ये हा तरी संवाद कायम आहे. पण महानगरांमध्ये, मेट्रोपॉलिटन सिटी आपण ज्याला म्हणतो, तिथं तर हे सर्व विखुरलेलं आहे. सर्व संस्कृती किंवा संवाद बिघडलेलाच आहे, हे सत्य आहे. आम्ही नेहमी सांगत असतो, मानसशास्त्रज्ञांच्या मते तुम्ही किती वेळ मुलांसोबत घालता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती क्वालिटीचा वेळ मुलांसोबत घालता हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मुलांशी संवाद विखुरलेला आहे. तर तो जर पुनर्प्रस्थापित करायचा असेल तर एक साधी गोष्ट आहे, आपण ती करू शकतो. आपण 3 वेळेस सकाळचा नाश्ता असेल, डिनर असेल ना, या सगळं कुटुंबाने एकत्र येऊन घ्यायचा. दुसरी गोष्ट, अशा वेळेस कुठलाही TV बघायचं नाही, काही बघायचं नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन तेवढा वेळ जरी घातला ना, तरी मुलांना तो वेळ सफिशियंट आहे. हा पुरेसा आहे. असं नाही की खूप पालक असे बोलतात की सर आम्हाला वेळच नसतो, माझ्यासोबत वेळच नाही घालवायला. असं नाही आहे. तुम्ही क्वालिटीचा वेळ तेवढ्या संवादासाठी, आणि त्यावेळेस तुमचे सगळ्यांचे मोबाईल स्विच ऑफ असले पाहिजे. प्रॉब्लेम काय असते, मुलं, मी तसं म्हटलं ना की मुलं पालकांना बघून शिकतात. तुम्ही जर 24 तास मोबाईलवर असाल, लॅपटॉपवर असाल, आणि तुम्ही जर TV बघत असाल, म्हणजे आमच्या इथं कसं झालं, पप्पा आले की ते त्यांच्या ऑफिसचं काम इथं घेऊन येतात, लॅपटॉप घेऊन येतात, आणि आई संध्याकाळी TVच्या मालिका बघते.
मग आम्हाला कुठे आहे संवादाला वेळ? आणि मी तर म्हणतो ना, की संध्याकाळी जो प्राईम टाईम आहे तुमचा जेवणाचा, नका पाहू ना सिरियल 1 तास, काय फरक पडून राहिला? तुम्ही त्या टायमाला जेवण करा ना सोबत. म्हणजे तुम्ही क्वालिटीचा वेळ संवाद साधला पाहिजे. प्रॉब्लेम असा आहे, की आमच्या Facebookवर 5,000 फ्रेंड्स आहेत. पण आमच्या मनातली गोष्ट करू असा 5 फ्रेंड आम्हाला नाही आहे. दुसरी गोष्ट आपण दोघं बोलतोय. आपण संवाद साधतोय एकमेकांशी. अशा वेळेस तुम्ही बोलताय, मीही बोलतोय. Facebook आणि WhatsAppच्या माध्यमातून तुमचं एक का ऐकून चाललेलं आहे. बरोबर आहे? की तुम्ही एखादी कॉमेंट टाकता, तुम्ही एखादं बोलता आणि 5,000 लोक लाईक्स करत असतील, तर तुम्हाला वाटतं की "अरे बापरे! मला खूप मोठं झालं." पण ॲक्चुअली तुमचा संवाद एकाच तर्फे आहे. तिकून काहीच नाहीये. अहो, आपण माणूस आहोत. आपण मशीन थोडीच आहोत, की आपण इकून पाठवलं आणि तिकून नाही आलं तरी काही नाही. वी वॉन्ट रिप्लाय. तुम्हाला बोलल्याशिवाय तुम्हाला काहीच नाहीये. बोलल्याशिवाय जगात पर्याय नाही. आजकालची मुलं संकुचित किंवा पालक बोलत नाहीत मोकळ्या मनानं. मुलांना काहीही एक्सप्रेस करू द्या. काहीही एक. त्यांच्या काही समस्या असतात त्या त्यांना खुल्या दिल्यानं तुम्हाला बोलले ते, की ते स्वीकार करा. मुलगा जर म्हणत असेल, की "पप्पा तुम्ही म्हणता मी डॉक्टर होतो, पण मला तर बायोलॉजी येत नाही." स्वीकार करा ना तुमच्या मुलाला बायोलॉजी येत नाही. पण आपल्याला एक्सेप्टन्स माहीत नाहीये. स्वीकार नाही माहीत. त्यामुळं त्या मुलांना स्वीकार करणं, त्यांच्याशी योग्य संवाद करणं अगदी त्यांनी जर म्हणजे मी तर म्हणतो पालकांचं असंही असलं पाहिजे, की त्यांचं जर कुणासोबत प्रेम असेल ना, तर त्या मुलांनी व्यक्त केलं पाहिजे पालकांजवळ. इथपर्यंत तुमचा संवाद परफेक्ट असला पाहिजे. आणि अशा वेळेस काहीतरी त्यातून पर्याय निघतो, काहीतून चर्चेतून मार्ग निघतो. आमच्या चर्चाच थांबलेल्या आहेत. आम्हाला विसंवाद नाही. आम्हाला फक्त आम्हाला एक्सप्रेस करायचं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. आम्हाला फक्त ऑर्डर द्यायची सवय लागलेली आहे. आणि कोणी थंब वर केलं आणि खाली केलं त्यामध्येच आम्ही आमची गुरफटून राहिलेलो आहे. तर ते तर सगळ्यात विखुरलेला समाज हा समाज माध्यमातून वास्तविक पाहता हे माध्यम खूप प्रभावी आहे. सोशल मीडियासारखं माध्यम मला असं वाटत नाही, की तुमच्या हातातला मोबाईल तुम्हाला एक्सप्रेस करण्यासाठी वाव देतो, पुरेसा देतो, स्टेज देतो. पण तिकडून जर काही येत नसेल, रिप्लाय येत नसेल, तर ते दुःखद असतं. म्हणजे आपल्या इथं म्हणतो ना आपण, की सिनेमामध्ये आणि नाटकामध्ये आपले जे अभिनेते काम करतात, त्यांना जर तुम्ही विचारलं ना, तर ते म्हणतात, की आम्हाला स्टेज परफॉर्मन्स म्हणजे नाटकामध्ये काम करण्याचं जेवढं समाधान भेटतं, तेवढं सिनेमात भेटत नाही. का? तर सिनेमामध्ये तुमच्या छायांकन होतं. तुमचं ते एक कॅमेरासमोर तुम्ही ॲक्टिंग करता आणि चालले जाता. पण लाईव्ह स्टेजचं तुमच्या टाळ्या बोलल्यानंतर समोरच्यांच्या येणाऱ्या प्रेक्षकांच्या टाळ्या, ह्या माणसाला रिॲक्शन ही फार मोठी करून जाते. त्यामुळं समाज माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त व्हा त्याबद्दल दुमत नाही. पण त्याला इतकं सिरियसली घेऊ नका, किंवा मी आज एक कॉमेंट टाकली किंवा मी एक सेल्फी टाकली आणि ती 2च लोकांनी लाईक केली, बाकीच्यांनी का नसेल केली, एवढा विचार करण्याचं काही. त्यापेक्षा 5 असे फ्रेंड्स असे तयार करा, की तुमचं सुख-दुःख तुम्हाला व्यक्त करता आलं आणि बिनधास्त व्यक्त करता आलं पाहिजे. काय झालं आम्ही उगाच सोफिस्टिकेटेड जगण्याचा प्रयत्न करून राहिलो, की काय गरज नाही, आम्हाला काही गरज नाही. मी मोठा आहे, मी अहंकार. असं काही नसतं. शेवटी तुम्ही माणूस आहात आणि तुम्ही प्राणी नाही. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. माणसाला आणि इतर प्राण्यांमध्ये जर 2 गोष्टींचा फरक असेल, तर माणूस हा बुद्धिमान आहे आणि माणूस हा भावनिक आहे. 2 गोष्टी आहेत. लोकं म्हणतात, की बुद्धिवान प्राण्यापेक्षा बुद्धी मोठी आहे. माझं म्हणणं आहे बुद्धीपेक्षा भावना मोठी आहे. आणि भावनेच्या माध्यमातून बुद्धी कमावली जाते. बुद्धीच्या माध्यमातून भावनेवर विजय नाही मिळवला जाऊ शकत. अशा प्रकारे त्यामुळे संवाद विखुरला तरी ते पुनर्स्थापित केल्या जाऊ शकतं. पण ते एका दिवसात होईल असं माझं मत नाही. मला नेहमी वाटतं, की ते जे मी 21 दिवस आणि 90 दिवस सांगितले, की तेवढे दिवस तर तुम्हाला द्यावेच लागतील. हे डॉक्टर अमोल देशमुख हे मानसशास्त्रज्ञ आले होते. त्यांनी बालक-पालक संवाद हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय तितक्याच अभ्यासपूर्ण आणि सुंदर प्रकारे अ, आपल्यासमोर तो मांडला, व्यक्त केला. मला खात्री आहे की हिवराश्रम अपडेट हे जे चॅनल पाहत असतील पालक, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ निश्चितच अत्यंत मोलाचा मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. मला पालकांना हे सांगायचं की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त पहा. आपल्या जवळच्या नातेवाईकांना हा जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर हिवराश्रम अपडेट या यूट्यूब चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सर, आपण हिवराश्रम अपडेटमध्ये आलात आणि बालक-पालक संवाद हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय तितक्याच अभ्यासपूर्ण पद्धतीने अतिशय सुंदरपणे मांडला.
याबद्दल आपण हिवराश्रम अपडेटमध्ये आला, आपले शतशः आभार. धन्यवाद. आपण आम्हाला बोलवलंच आणि मला असं वाटतं बालक पालक मानसशास्त्र हा सगळ्यात ज्वलंत विषय आहे सध्याच्या काळामध्ये. तर आपण बोलवलं तर आपल्याशी संवाद करण्याचा मला आणि जे काही मला अवगत होतं त्या प्रमाणात मी तुम्हाला सांगितलं. मी तुमचे शतशः आभारी आहे.